नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे आपल्या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत. मी या विषयावर काल एक व्हिडिओ शेअर केलाय बरं का. ज्या महिलांची केवायसी राहिलेली आहे त्या महिलांनी कुठे तक्रार करायची, बरोबर. तर तो व्हिडिओ वेगळा आहे, तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही पहा. आणि आज जो व्हिडिओ मी आता शेअर करत आहे तो आहे आपल्या त्याच विषयावर आहे. पण माझा जो व्हिडिओ आत्ताचा आहे, ज्या महिला आमच्या एकट्या राहत आहेत, मी मुद्दाम हा व्हिडिओ वेगळा बनवत आहे. कारण का एकात एक ते सगळ्या जर आपण कमेंट घेतल्या तर त्याचं उत्तर व्यवस्थित आपल्याला मिळत नाही, म्हणून मी हा विषय वेगळा घेतला. मला बऱ्याच महिला कमेंट करत आहेत, मला व्हॉट्सअपला मेसेज येत आहेत, मला फोन सुद्धा महिलांचे येत आहेत की ताई आम्ही एकट्या राहत आहोत. आता एकट्या राहत आहोत ह्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे मुद्दे आहेत बरं का. त्याच्यामध्ये बऱ्याच महिलांचं असं म्हणणं आहे, ताई माझे मिस्टर वारलेले आहेत, त्यांचा मृत्यूचा दाखला नाही आणि कुठलेही कागदपत्र नाही आहेत माझ्याकडं, म्हणून मी केवायसी केलेली नाही, बरोबर. त्याच्यामध्ये मला बऱ्याच महिला असं सांगत आहेत की ताई आम्ही केवायसी केलेली आहे आणि अंगणवाडी ताईंकडे आम्ही जे आहे ते मृत्यू दाखला दिलेला आहे, बरोबर. याही प्रश्नाचं उत्तर याच ह्याच्यामध्ये, म्हणजे जेवढ्याही आमच्या एकट्या महिला भगिनी आहेत त्यांच्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये देणार आहे मी. तर ह्याच्यामध्ये बऱ्याच महिला अशा आहेत, जसं मी सांगितल्याप्रमाणे, की त्यांच्याकडे मृत्यूचा दाखला नाहीये त्यामुळे त्यांनी केवायसी केली नाही. ह्याच्यामध्ये आमच्या बऱ्याच अशा महिला आहेत ज्यांचा डिवोर्सच झालेला नाही, पण तरी त्या आपल्या पतीपासून विभक्त राहत आहेत. त्यामुळं त्यांच्याकडे कुठलेही कागदपत्र नाहीत, म्हणजे जे दुसरं आधार कार्ड किंवा न्यायालयीन कागदपत्र जे आपल्याला हवे होते किंवा मृत्यू दाखला हवा होता ते कागदपत्र या महिलांकडे नाहीयेत, बरोबर. त्यामुळं या महिलांची सुद्धा ही केवायसी आता बाकी आहे. तर अशा जेवढ्याही माझ्या महिला भगिनी आहेत ज्यांचा डिवोर्स झालेला नाही, न्यायालयीन कागदपत्र नाहीत, किंवा बऱ्याच महिलांचा डिवोर्स झालाय पण कागदपत्र नाहीत, बरोबर. हे जे काही त्यांचे वेगवेगळे मुद्दे आहेत त्याच्यामुळे या महिलांनी सुद्धा ही केवायसी केलेली नाही. आणि असा सुद्धा खूप मोठा आकडा आहे. तर याच्यामध्ये मी दोन मुद्दे आता एकत्र जॉईंट करते इथं बघा. तो मुद्दा माझा असा आहे की माझ्या या एकल माता ज्या आहेत, बरोबर, ज्या एकल राहत आहेत, एकट्या राहत आहेत, बरोबर. तर या महिलांसाठी सुद्धा सरकारने काहीतरी एखादं ऑप्शन उपलब्ध करावं आणि या महिलांना केवायसी साठी पोर्टल उपलब्ध करून द्यावं. कारण तुम्ही अगोदर सांगितलं होतं की जेव्हा आपली 31 डिसेंबर पर्यंत केवायसी झाली तेव्हा तुम्ही सांगितलं होतं मृत्यू दाखला किंवा न्यायालयीन कागदपत्र द्या. ज्या महिलांकडे होते त्यांनी केवायसी केली तिथे देऊन. पण आता ज्या महिलांकडे कागदपत्रच नाहीत कुठलेच, आता खरं तर ह्या पण गरजू आहेत ना. तर याच्यावरही मी सरकारला विनंती करत आहे की एकदा याही गोष्टीचा विचार करावा. असं होईल ना, नाहीतर याच महिलांना कोणी न्याय द्यायला नसेल असं होईल. कारण कसं होतं ना, अशा महिलांची दखल लवकर घेतली जात नाही. मी स्वतः वैयक्तिक या अनुभवातून गेलेली आहे, म्हणून मी हा व्हिडिओ वेगळा शेअर केलाय की आमच्या ज्या महिलांची केवायसी झालेली नाही त्यांनाही पोर्टलवर ऑप्शन उपलब्ध करून द्यावं, ज्यांच्याकडे सगळी कागदपत्र आहेत. आणि ज्या महिलांकडे कुठलीच कागदपत्र नाहीयेत, त्या एकट्या राहत आहेत, ज्या एकल माता आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा पोर्टलवर सरकारने ऑप्शन जे आहे ते उपलब्ध करून देण्यात यावं. आता ह्याच्यासाठी तुम्ही नियम अटी काहीतरी लावू शकता की त्यांच्याकडे असा कुठला तरी ठोस पुरावा असेल की त्या एकट्या राहत आहेत तर त्यांची केवायसी होईल, असं तुम्ही काहीही त्यांना सांगा. जसं आता मी मगाशी बोलले की त्यांच्याकडे नाही, त्यांच्याकडे मृत्यूचा दाखलाय ना, त्यांचा घटस्फोट झालाय किंवा त्यांच्याकडे घटस्फोट झालेले कागदपत्र पण नाहीये. आणि बऱ्याच महिला तर अशा आहेत ना की त्यांचे नवरे त्यांना 10 वर्ष झालं, 15 वर्ष झालं सोडून गेलेले आहेत. अशा पण काही महिला आहेत ज्या धुणं भांड्याची कामं करतायत, ज्या मला कमेंट करतायत वारंवार माझ्या व्हॉट्सअपला वगैरे. आता ह्याच्यामध्ये मी असं नाही म्हणत आहे सरकारला की तुम्ही सरसकट केवायसी करा, अजिबात नाही. तुम्ही अशा महिलांना, जसं मागच्या वेळेस तुम्ही सांगितलं होतं की मृत्यू दाखला द्या किंवा मग घटस्फोट झालेलं कागदपत्र द्या किंवा मृत्यू आपलं न्यायालयीन कागदपत्र द्या, तसं त्या महिलांनी केली. मग असंच या महिलांनाही असं कुठलं तरी एक डॉक्युमेंट तुम्ही सांगा जेणेकरून ह्या महिलाकडे ते उपलब्ध पण असेल आणि त्यांची केवायसी होऊ शकेल. थोडंसं अवघड आहे ही प्रोसिजर जी आहे ना, ती थोडी अवघड आहे कारण त्यांच्याकडे कुठलेच कागदपत्र नाहीये त्याच्यामुळं. पण असं काहीतरी ठोस एखादं कागदपत्र तुम्ही सांगा, एखादं डॉक्युमेंट सांगा जेणेकरून या महिलांकडे ते असेल आणि ते देऊन त्या केवायसी करतील. बाकी तर या महिलांकडे कुठलेच कागदपत्र नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे त्या विषयावर मी आजचा हा व्हिडिओ शेअर केलेला आहे. आणि मुद्दाम हा व्हिडिओ मी वेगळा शेअर करत आहे कारण का सगळेच विषय एकत्र घेतले तर तो एकतर व्हिडिओ मोठा होतो आणि काही समजत पण नाही. म्हणून हा व्हिडिओ फक्त आणि फक्त आमच्या ज्या सिंगल मदर आहेत किंवा एकल राहत आहेत महिला, त्या महिलांसाठी माझा हा व्हिडिओ आहे. तर मी सरकारलाही या माध्यमातून अगदी मनापासून कळकळीची विनंती करत आहे की आमच्या या महिलांसाठी सुद्धा एकदा थोडासा विचार करून पोर्टलवर ऑप्शन उपलब्ध करून देण्यात यावं. बाकी माझे व्हिडिओ तर वारंवार तुमच्या पेजवर येतच आहेत, म्हणजेच सरकारच्या पेजवरही आपले व्हिडिओ वारंवार जातच आहेत याच मुद्द्याला धरून. बाकी तुम्ही आमचे सगळे प्रश्न सोडवलेले आहेत. फक्त हे प्रश्न दोन सोडवा. एक म्हणजे ज्या महिलांची केवायसी झालीच नाही त्यांना ऑप्शन
आलं पाहिजे पोर्टलवर. आणि ज्या महिलांची ई-के-वाय-सी अजून झालीच नाही या कारणामुळे, कुठल्या कारणामुळे, कारण त्या एकट्या राहत आहेत, त्यांच्याकडे कागदपत्रच नाहीत म्हणून त्यांनी ई-के-वाय-सी केली नाही, कारण त्यांच्याकडे दुसरं आधार कार्डच उपलब्ध नाहीये, त्यामुळे त्यांनी ई-के-वाय-सी केली नाही. तरी आमच्या या दोन्ही महिलांसाठी पोर्टलवर ऑप्शन उपलब्ध करून देण्यात यावं. बाकी तर सरकारला माहिती असतं, ज्यांच्याकडे हे कॉन्ट्रॅक्ट आहे त्यांनाही माहिती असतं की ह्याच्यामध्ये काय उपाययोजना करायला पाहिजे. त्या पद्धतीने उपाययोजना करा आणि आमच्या या सर्व लाडक्या बहिणींना एकदा पोर्टलवर ऑप्शन उपलब्ध करून द्या. ज्यात तर ते जर पात्र असतील तरच तुम्ही त्यांना लाभ द्या, असंही मी तुम्हाला सांगत आहे. पण एकदा ऑप्शन तरी उपलब्ध करून द्या, कारण आता या महिला आहेत ना, त्या खूप नाराज झालेल्या आहेत आणि ही योजना जी आहे ते महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्यासाठी आहे, बरोबर ना. आणि माझ्या माहितीमध्ये अशा बऱ्याच महिला ज्यांनी व्यवसाय चालू केला, ज्यांचं घर चालू आहे ह्याच्यावर, त्यांचं तेल मिठाचं याच योजनेवर त्यांचं तेल मीठ मिरचू भागतंय. त्यानंतर बऱ्याच महिला अशा आहेत माझ्या, ज्या आपल्या मुलांची फीस भरतायत किंवा त्यांचे गोळ्या औषधाचा खर्च सुद्धा या योजनेच्या अंतर्गत होतो. या 1500 रुपयाचा खूप आधार आहे या महिलांना. आणि त्यांना जर लाभ नाही मिळाला आणि त्यांचा जर लाभ बंद झाला तर त्या महिलांनी कोणाकडे पाहावं असं मला वाटतंय. त्यामुळे आपल्या दोन्ही लाडक्या भावांना मी या व्हिडिओच्या अंतर्गत सुद्धा विनंती करते की या महिलांचाही थोडासा विचार करावा आणि योग्य ते कागदपत्र त्यांना सांगून त्या पद्धतीने त्यांची ई-के-वाय-सी होईल, या पद्धतीने पोर्टलवर ऑप्शन उपलब्ध करून द्यावं. बाकी तर आमच्या सर्व लाडक्या बहिणींना सर्व काही माहिती आहे. मी सर्व व्हिडिओ त्यांच्यापर्यंत ऑलरेडी पोहोचवलेले आहेत. आपल्या या व्हिडिओला सुद्धा तुमच्यासारख्या म्हणजे ज्या सिंगल आहेत, ज्यांना खरंच ई-के-वाय-सीची गरज आहे, त्यांना या 1500 रुपयाची गरज आहे, त्या महिलांपर्यंत आपल्या या व्हिडिओला शेअर करा. मी शेअर का करू हा विचार अजिबात करू नका, कारण तुमच्यासारखेच त्यांच्याही अडचणी आहेत आणि त्यांच्या अडचणी कोणीही सोडवू शकत नाही. तुमच्या अडचणी मी सोडवते, पण त्यांच्या कोण सोडवणार. त्यामुळे त्यांना आपला व्हिडिओ शेअर करा. तुमच्या माध्यमातून त्यांना 1500 रुपये मिळतील आणि त्याचा सर्व आशीर्वाद आहे तो तुम्हाला मिळेल. नक्कीच आपल्या व्हिडिओला शेअर करा. चला तर मग परत भेटू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.